एक सांगतो की मराठा समाजाची स्थापना आणि मराठा समाजाला जी उमरजकर वस्तीमध्ये 4 खोल्या या जुन्या सभासदांनी अत्यंत परिश्रम घेऊन त्या संस्था उभा केल्या. संस्था चांगली झाल्यानंतर ॲडमिशनला जागा कमी पडत होती, मग जागा कुठून घ्यायची हा प्रश्न समाजापुढे उभा राहिला. आणि माने वकिलांचे वडील इतू माने साहेब, सोमदळे दादा, कोयटे, माझे वडील, ह्या लोकांनी तुळजापूरच्या आमदार, शेकापचे आमदार हंगरगिरी साहेबाकडे गेले आणि हंगरगिरी साहेबांना सांगितलं की बाबा ह्या समाजाची संस्था आमची आहे, आता इतक्या चांगल्या पद्धतीनं चालली की आम्हाला शाळेला जागा कमी पडायला लागली, त्यामुळं आम्हाला जागा उपलब्ध करून द्या. त्यानंतर त्याने असा सल्ला दिला की महानगरपालिकेची आरक्षित जागा कुठं असेल ती मला सांगा, त्याचे सगळे पेपर घेऊन या, मी तुम्हाला 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी आरक्षणची जागा देतो. आणि कैलासवासी हंगरगिरी आमदार असताना त्यांनी आम्हाला 2 महिन्याचा अवधी मागितला आणि 1.5 महिन्यामध्ये ती शाळेची जागा प्रभात टाकी समोर त्यांनी दिली. तिथून ही संस्था उभा राहिली. संस्था उभारत असताना आर्थिक परिस्थितीची उणीव असताना अनेक लोकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यात आमचे फरशीवाले साळुंके त्यांनी मीटिंगमध्ये सांगितलं मी मरेपर्यंत शाळेला जेवढी पैसे लागणार आहे ती मी मोफत देणार आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांनी मरेपर्यंतची सगळी शाळेला लागणारी पैसे दिली. असे अनेक समाजातल्या लोकांनी त्या शाळेत योगदान देऊन ती संस्था उभा केली. त्या संस्थेमध्ये सपाट्याचं काही योगदान नाही, सपाट्याच्या कुटुंबाचं काही योगदान नाही. चोरावर मोर म्हणते तशा प्रकारची संस्था ज्यांनी गळकृत्य करण्याचा प्रकार केला ते आमच्या मराठा समाजाचे आसाराम बापू आहेत. मराठा समाजाचे आसाराम बापूच्या प्रवृत्तीचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वागण्याच्या पद्धतीचं थोडक्यात मी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आबाजी सोंदेवाना स्वारी केली कल्याणवर आणि कल्याणवर स्वारी केल्यानंतर सुभेदाराची सून ही त्यांनी पकडून आणली आणि महाराजासमोर उभा केली. त्यावेळेला महाराजांचे उद्गार आहेत, तिचा मान सन्मान चोळीवटीनं तिची आपल्या परंपरेप्रमाणे तिचा सन्मान केला आणि त्यांना सांगितलं की ह्या महिलेला तुम्ही आणलं त्या ठिकाणी सोडून या. असं अधोरेखित छत्रपती शिवाजी महाराजांनी ही सांगड मराठा समाजाला घालून दिली. परस्त्रीला कसा सन्मान करायचा असतो हे इतिहासात त्याची नोंद आहे. परंतु सपाट्यानं काय सुरू केलं शाळेमध्ये, एक खंडाळकरबाईवर अत्याचार. दुसरी महिला कोण पुण्यातली का कुठली होती, तिचं लॉज मधलं जर फोटो जर हे बघितलं, कृत्य बघितलं तर त्याच्या बुद्धीची आणि त्याच्या वागण्याची कळत झालेली आहे. मग आता तो लॉज मध्ये खोटी केस केली म्हणतो, खंडाळकरबाईची खोटी केस केली म्हणतो. अरे तुझे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे. परस्त्रीचा मान सन्मान तो लॉजवर बोलून रात्री 1 वाजता का गोटी नारळ तिथे भिवार लागला होता का? हे कसला प्रकार आहे? म्हणून अशा विभिद्र माणूस लिंगपिसाड माणसाला समाजात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. दुसरी गोष्ट त्यांनी समजून घेतली पाहिजे की आपल्या दोन्ही मुलांनी फिर्याद दिली तुझ्या नावाने, तुझ्या मेहुण्याने फिर्याद दिली. या प्रश्नाचं उत्तर कसा पद्धतीनं देतो की ती 2 मुलं माझी प्रॉपर्टी मागायला लागले होते, म्हणून त्याने अशा पद्धतीनं त्या वाईफीचं नाव घेऊन त्यांना एक
त्यामध्ये आहे असं दाखवण्याचा प्रयत्न, दिशाभूल करण्याचा प्रयत्न समाजापुढे ठेवला. अरे तू जर एवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्थेत आहे, परस्त्रीला शिवाजी महाराजांना सांगितले की तिथून तिला आणल्यानंतर त्या सुनेला नारळ खानाची ओटी भरून मी पाठवली, आणि तुझं कृत्य काय? लॉजवर हे कृत्य काय? शिवाजी महाराजांचा आदर्श तुझ्या डोळ्यासमोर आणि शिवाजी शाळेची संस्था तू चालवतो. अशा पद्धतीचा नीच प्रवृत्तीचा माणूस हे आमच्या संस्थेला लाभलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांनी काल सांगितलं प्रेसमध्ये की बाबासाहेब गावडेंच्या शाळेमध्ये, तुम्हाला सांगतो त्या खोल्यामध्ये कुंटणखाना चालवल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, आणि तू समाजाला काय प्रबोधन करणार आहे? अशा लिंगपिसाट माणसांना आता सभासद आणि समाज ही त्याची जागा दाखवून त्याच्या पापाचं भांडणं फोडणार आहे. आणि ज्या वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कमर्शियल गाळे काढण्याचा कायदा नाही, त्यावेळेला त्यांनी शाळेच्या बाहेर गाळे काढून त्या गाड्याला डिपॉझिट घेऊन लोकांकडून पैसे घेऊन त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी विचार केला होता. परंतु ज्या वेळेला ती गाळे बांधले गेले आणि तत्कालीन आयुक्त गुड्डेवार साहेबांनी त्याला नोटीस दिली, गाळे पाडून टाकले, त्याचा झालेला सगळा खर्च समाजावर लावला, आणि त्याचं नगरचौक पद रद्द होत आहे म्हणून एक ठराव केला त्याने. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. मी शाळेचा अध्यक्ष नाही, मी शाळेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. कारण का? हे खोटं करायचं कारण त्याचं सभासदत्व जाणार होतं म्हणून अशा पद्धतीचा एक ठराव करून दिला. परत तो संस्थेत आला कसा? तो अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जनरल बॉडीची मीटिंग किंवा काय घेऊन हे फक्त याचं पाप लपवण्यासाठी केलेला उद्योग त्यांनी केलेली सत्य परिस्थिती आहे. महानगरपालिकेमध्ये त्याचं सगळं रेकॉर्ड आहे. अशा नीच माणसाला, भ्रष्टाचारी माणसाला समाजात ठेवायचं का नाही, आता सर्व सभासदांनी आणि समाजाने त्याचा विचार केलेला आहे. दुसरी गोष्ट, शेटे वस्तीमध्ये एक रेल्वे ब्रिज आहे. त्या ब्रिजवर त्यांनी स्वतःच्या मातोश्रीचं नाव दिलं वर. मग लोकांनी विचार केला, हा ब्रिज काय ना काय 21 वर्षाच्या करारावर घेतलाय का काय? शेवटी लोकांचा उद्रेक झाला आणि ते सगळे नाव पुसून टाकलं गेलं. असे कृत्य करणारा हा माणूस आहे. दुसरं, अवंती नगरीमध्ये सपाटे सांस्कृतिक भवन म्हणून एक भवन काढलंय, आणि तिथला बिल्डर जो होता त्याला अनाधिकृत बांधकामाची परवानगी देतो, मला हा हॉल बांधून तू दे, अशा पद्धतीनं तो हॉल बांधला गेला आणि त्याला स्वतःचं नाव दिलं गेलं. परंतु सर्व समाजाने, तिथल्या राहणाऱ्या लोकांनी त्याचं नाव आयपेननं पुसून टाकलं. असा पण कृत्य करणारा हा माणूस आहे. उद्या कोणीतरी झोपलेला असेल त्याच्या घरात जाऊन रात्रीच पेंटिंग करेल की मनोहर संस्कृती किंवा मनोहर बंगला म्हणून लावेल. हा इतका विध्वंसक माणूस आहे. आता कालच्या बांधकामामध्ये गावडे मंगल कार्यालयाच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलं. गावडे मंगल कार्यालयाची जी जागा आहे ती मला बक्षीसपत्रानं दिलेली, आणि मी त्या शाळेला खर्च केला सांस्कृतिक भवनला. आणि कोणतरी म्हणाल की मी केलेला, मी स्वतः खर्च केला आणि त्यांच्या बापाचं नाव द्या म्हणलं तर मी देणार आहे का? असं भाष्य आहे तुमच्या मीडियामध्ये. मला तर एकच सांगायचं आहे, सर्व कर्मचारी शिवाजी हायस्कूलचे आणि काय सभासद आमचे, यांनी त्यावेळेला 21,000 रुपये त्या बांधकामाला दिलेले आहेत. परत देणगी रूपाने जवळजवळ 500 पुस्तकं छापली त्यांनी. अनेक उद्योजक असतील, समाजाचे मोठे व्यापारी असतील, अशा लोकांकडून त्यांनी देणगी रूपाने कोट्यवधी रुपये जमा केले. आणि हे पाप लपवण्यासाठी
त्यांनी एक जाहिरात दिली पेपरला की पावती पुस्तकं हरवले आणि एकीकडे सांगतो की मी घेतली मी बांधली. हा जो प्रकार आहे हा भ्रष्टाचाराचा झाला. महिलांचा अतिप्रसंग करणे ते गुन्हे दाखल आहेत. आयवोळेने ऍट्रॉसिटी केली त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. स्वतःच्या मॅनेजर हॉटेलचा त्यांनी ह्याच्यावर ऍट्रॉसिटी केली. मुलांनी का असं केलं तर मला प्रॉपर्टी मी मरेपर्यंत देणार नाही म्हणून माझ्या पोराने गुन्हा दाखल. म्हणजे सगळा फसवाफसवी आणि दिशाभूल करण्याचा हा सातत्यानं प्रयत्न करतो. हा खोटं बोलण्यामध्ये याची PhD झालेली आहे. त्यामुळं आता समाज एवढा उद्रेक झालेला आहे, त्यांनी लक्षात घ्यावं. आमच्या चंदू पवारांना त्यांनी सांगितलं की मी तुमच्या सोक्षमोक्ष करतो केव्हाही बोलवा. अहो त्यांनी व्हिडिओ आणखी प्रसारित होतोय. बिहारचे लोक माझ्याकडे आत्ताच आले, स्टेनगन घेऊन आले. कुणाला खलास करायचं सांगा, त्या वायपीला मी खलास करतो आणि तुमचं नाव बी येणार नाही. आज सुद्धा तो व्हिडिओ व्हायरल होतोय. अशा प्रवृत्तीचा माणूस, अशा गुंड प्रवृत्तीचा माणूस जर समाजात असेल तर छत्रपती शिवाजी शाळेचं सुद्धा नाव जाईल, मनोहर सपाटे हायस्कूलही होईल. अशा क्रूर आणि समाजकंटक हा माणूस आहे. म्हणून आम्ही सांगितलं सगळ्या सभासदांना, आपण पॅनल उभा करत असताना कदम वकील, मुकेश पवार, मुकेश निकम, त्यानंतर आमचे सोमदळे, त्यानंतर ब्रह्मदेव पवार, ही माणसं अत्यंत समाजात चांगलं काम करणारे असताना त्याला सुद्धा नावं ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या वकिलाला काय कळतंय, त्यांनी कधी शाळेत आला, कधी सामाजिक काम केलंय. अरे तुझं सामाजिक काम समाजाला काळिंब भासणारं झालेलं आहे. म्हणून कालच्या प्रेसला मी नव्हतो, कारण मी मुंबईला गेलो, गाड्या बंद असल्यामुळे अडकून पडलो. म्हणून तुम्हाला समजावं या नात्यानं मी आज या ठिकाणी बोलवलंय. प्रश्न काय? ज्या वेळेला महानगरपालिकेचं इलेक्शन होतं त्यावेळेला प्रथम तो विजापूर नाका ह्या परिसरात नगरसेवक म्हणून उभारला. त्या ठिकाणी 80% मराठा समाज असताना त्याला त्याची डिपॉझिट जप्त झाल्या याचं तर आत्मचिंतन त्यांनी केलं का? आणि गोटेंच्या बाबतीत जो ओरडतो, अरे देवेंद्र गोटे हे आमचे आमदार आहेत. आम्ही सगळ्या आमदारांना पत्र दिली की आमच्या या राक्षस वृत्ती प्रवृत्तीच्या ताब्यातून ही छत्रपती शिवाजी हायस्कूल काढावं. त्याने अनेक भ्रष्टाचार, लिंगबिसाड असे कृत्य केले. त्यावेळेला कोटेंनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं, बाकीच्या आमदारांनी सहकार्य केलेलं आहे. आणि तो शाळेचाही मुद्दा, लोकांचं डायव्हर्स करण्याचा प्रवृत्ती कशी आहे. अरे तुझी शाळा बीडी घरकुल असताना त्यांनी उभाच करू दिली नसती तुला. म्हणजे असे काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे आणि लोकांचं दिशाभूल करायचा, ही त्याची प्रवृत्ती आहे. वायपी पवार हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढणारा आहे. त्याला सुद्धा मारायला बिहारीने स्पष्ट तुम्हाला रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग देतो की वायपी पवारला मी आत्ता खलास करून येतो, 1 तासात तुम्हाला रिझल्ट येईल. अशा पद्धतीची माणसं आणून ठेवतो. आणि तुझ्या निवडणुकीमध्ये राजन जाधव हा तुझा निवडणूक प्रमुख होता, त्यावेळेला त्याला कळलं नाही का? अशा अनेक भानगडी या माणसानं केले. स्वतःच्या मुलाचा तू मुलं सांभाळू शकत नाही, तू तुझे मेहुणे सांभाळू शकत नाही. हा सगळा प्रॉपर्टी हडप करण्याच्या मार्गाने त्याची नालच ती पूर्ण शहरामध्ये झाली. म्हणून अशा माणसाला मतदान न करता आमचे मुकेश निकम,
ॲडव्होकेट कदम, ब्रह्मदेव गायकवाड आणि सोमदळे या ब्रह्मदेव पवार या माणसाला निवडून देऊन शाळेच्या पुढील दिशेचा अहवालही आम्ही विजन दिलेला आहे. म्हणून माझी सर्व सभासदांना विनंती आहे आणि आम्ही आज उद्या 2 दिवसामध्ये मराठा समाजातील सर्व घटक बोलावून ह्या आंदोलनाची पुढील दिशा मी ठरवणार आहोत. अशा पद्धतीने आमचा आता कार्यक्रम राहणार आहे. Like, subscribe, click on the bell.